नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। तर आजच्या पिरियड मध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं शेवटचं एग्जाम्पल अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर काही कन्सेप्ट। तर तत्पूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं शेवटचं एग्जाम्पल। इन द फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी टच इच अदर ॲट पॉइंट ई। हे जे दोन सर्कल्स आहेत ते एकमेकाला ई या पॉइंट मध्ये टच करतात। लाइन एल इज कॉमन टेंजेंट which touches the circle at C and D। ही जी टेंजेंट आहे L ही दोघांची ही कॉमन टेंजेंट आहे, ती C आणि D या सर्कलला C मध्ये या सर्कलला D मध्ये टच करते। म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी हे पॉइंट दिलेले आहेत आणि फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD। या CD या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि रेडियस या दोन्ही सर्कलच्या दिल्यात, पहिल्याची 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची 6 सेंटीमीटर। हे मोठं सर्कल आहे म्हणून याची रेडियस हे 6 होईल, हे 4 होईल, याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे। तर आपण काय करायचंय, या ठिकाणी असं टेंजेंटची एवढी CD ची लांबी काढणं हे आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन वगैरे करूनच आपल्याला काढावं लागेल। म्हणून आपण काय केलं, अगोदर हे रेडियस काढल्या त्यांच्या पॉइंट मधून, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून अशा प्रकारच्या ह्या रेडियस काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग AM हे मी परपेंडिक्युलर काढलं BD वर। या ठिकाणी काय काय केलं, पहिलं कन्स्ट्रक्शन बघा, AC आणि BD या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या रेडियस आहेत। त्यानंतर AB जॉईन केलं, नंतर AM परपेंडिक्युलर काढलं BD ला। एवढा पार्ट आपण एक्स्ट्रा केलेला आहे। तर हे कन्स्ट्रक्शन आपण अगोदर लिहूया, मग तुम्हाला मी हे एग्जाम्पल कसं सोडवायचं ते सांगतो। बघा, ड्रॉइंग सेगमेंट किंवा रेडियस म्हणू याला, AC and BD joining the segment AB and drawing segment AM perpendicular on BD। ठीक आहे, एवढं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। आता बघा, तुम्हाला CD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। व्यवस्थित समजून घेतलं तर हे सहज सोडवता येईल। CD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। आपण हे परपेंडिक्युलर ड्रॉन केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे टेंजेंट थेरम नुसार हे 90 हे 90 असतं, एक अँगल 90 हे दुसरा अँगल 90 आणि आपण हे परपेंडिक्युलर काढलं म्हणजे तिसरा अँगल 90 चा आहे। म्हणजेच तुम्हाला AMDC हा जो रेक्टँगल आहे, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रेक्टँगल आहे हे सांगता येतं। कारण 1 2 3 अँगल 90 चे आहे, राहिलेला 4th अँगल सुद्धा 90 चा असायलाच पाहिजे। कारण सगळ्या अँगलची जी सम असते अँगलच्या मेजर्सची ती 360 असते, त्यानुसार हे 90 आहे, हे 90 आहे, हे तर आपण ड्रॉन केलं 90च आहे। म्हणजे हे तिन्ही 90 चे, राहिलेला 4th हा 90 चा असायला पाहिजे। आणि ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये चारही अँगल 90 चे असतात आपण त्याला त्या क्वाड्रिलॅटरलला रेक्टँगल असं म्हणतो। सो ACDM इज अ रेक्टँगल, हे क्लिअर आहे। त्याच्यानंतर AC, मग हे जर हे असेल रेक्टँगल असेल तर AC इज इक्वल टू DM। AC इक्वल टू DM। AC ची व्हॅल्यू किती आहे, रेडियस लहान किती आहे, 4 आहे आणि हे DM सुद्धा किती असेल, मग 4 असेल। पण टोटल किती आहे, इथून एवढी 6 आहे, हे 4 तर राहिलेलं हे BM किती असायला पाहिजे, 2। लक्षात घ्या BM 2 झालं। त्याच्यानंतर आता CD इक्वल टू काय असेल, AM। CD इक्वल टू AM
मग आता AM जर तुम्ही काढू शकला तर CD ची लांबी तेवढीच असते. AM काढता येते, हे ट्रायंगल दिसतो तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये आपण BM ची व्हॅल्यू काढली आताच. BM मी किती सांगितलं 2. आणि आता नंतर ही जर साइड आपल्याला माहित असेल, AB साइड माहित असेल, तर AB साइड आणि BM साइड या दोघांचा वापर पायथागोरसचा थेरम जर यूज केला तर तुम्हाला AM सहज काढता येतं. आणि जे काही AM असेल तेच CD असेल. AB काढण्यासाठी कालचा जो थेरम आपण पाहिला थेरम ऑफ द टचिंग सर्कल्स, तर त्यानुसार AE प्लस EB इज इक्वल टू AB होतं. AE म्हणजे ही रेडियस झाली सर्कलची जी की आहे 4. BE ही सुद्धा रेडियस आहे सर्कलची, ती आहे 6. 6 प्लस 4 मीन्स 10. मग हे माहित आहे 10, हे माहित आहे 2. मग हे काढायला काहीही अडचण येत नाही, पायथागोरसचा थेरम यूज करावा लागतो. आणि पायथागोरसच्या थेरम नुसार मग हे AM काढलं की AM जी ही व्हॅल्यू असेल तीच आपली कशाची व्हॅल्यू असेल, CD ची. अशा प्रकारे इनडायरेक्टली आपल्याला दुसऱ्या साइड वरून त्या साइडची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. ठीक आहे. तर आता आपण स्टार्टिंगला वी हॅव टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल ACDM इज अ रेक्टँगल. ओके. सो AC perpendicular segment AC perpendicular line L and segment BD perpendicular line L, tangent theorem. After that AM perpendicular BD construction. मग आता यामध्येच आपण सर्व सांगितलं. AC परपेंडिक्युलर आहे म्हणजे हे 90 चा, BD परपेंडिक्युलर आहे म्हणजे हे सुद्धा 90 चा, आणि AM आपण परपेंडिक्युलर काढलं म्हणजे हे 90 चा. तीन अँगल 90 चे आहेत. देअरफॉर इन क्वाड्रिलॅटरल ACDM angle C is equal to angle D is equal to angle M is equal to 90 degree. आता ह्या सर्व पार्टला आपण नंबर 1 म्हणूया आणि याला रिझन देता येते फ्रॉम 1. ओके. आता हे तिन्ही अँगल 90 चे आहेत म्हणून आपल्याला सांगता येतं. देअरफॉर रिमेनिंग अँगल कोणता झाला, CDM गेले, CDM गेला. आता कोणता राहिला, A. मीन्स अँगल A इज ऑल्सो 90 डिग्री. इफ 4 अँगल्स आर 90 then such quadrilateral is called as ACDM is a rectangle. ACDM is a rectangle. ACDM is rectangle. Now, therefore, AC is equal to DM and is equal to AC काय आहे, लहान सर्कलची रेडियस आहे ती दिलेली आहे 4 आणि DM सुद्धा 4 आहे. त्यानंतर दुसरी साइड AC. आता ही साइड घ्यावं लागेल आपल्याला. AM इज इक्वल टू CD. AM आपल्याला माहित नाही म्हणून ह्या दोन्हीचंही रिझन सांगता येतं. अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल अँड कॉल धिस इज नंबर 2. याचं काम आहे, आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता याच्यामध्ये हे DM आणि MB हे याला आपल्याला असं लिहिता येतं, DM फ्रॉम फिगर DM प्लस MB इज इक्वल टू BD. DM 4 आहे, MB माहित नाही आणि BD ही मोठ्या सर्कलची रेडियस जी की दिलेली आहे 6. हे फ्रॉम 1 फ्रॉम 2 4 जी व्हॅल्यू घेतली. देअरफॉर MB इज इक्वल टू 6 minus 4 दॅट इज MB इज इक्वल टू 2. हे नेक्स्ट
आपण याला म्हणूया थर्ड. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे ए डॅश ई डॅश बी. आपण पाहिलं जर दोन सर्कल एकमेकाला टच करत असतील इंटरनली किंवा एक्सटर्नली, तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट त्यांच्या सेंटर मधून जॉईन करणाऱ्या लाईनवर असतो. हा थेरम आपण पाहिला. म्हणून त्यानुसार थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. आणि मग therefore AE plus EB equal to AE means the radius of small circle that is equal to 4 and EB is the radius of big circle that is 6. Radii of circle and given, which is given. Therefore AE plus EB is equal to AE plus EB is equal to काय आहे AB आहे. AB is equal to 4 plus 6 means 10. Now this is number 4. क्लिअर झालं बघा. आपल्याला जे डाटा पाहिजे होता ते आपण अशा प्रकारे कॅल्क्युलेट केलेला आहे. आपल्याला AM ची व्हॅल्यू काढायची. हा ट्रायंगल दिसतो आपल्याला. ट्रायंगल मध्ये एका साइडची जर लेंथ काढायची असेल तर बाकी दोन पाहिजे पायथागोरसचा थेरम यूज करायचा असेल तर मग आपण AB काढलेला आहे, BM काढलेला आहे. आता AM काढायला काही अडचण नाही म्हणून आपण काय करू आता ट्रायंगल मध्ये जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा विचार करा. इन ट्रायंगल AMB angle M is equal to 90 degree. This is our construction according to construction. Therefore by Pythagoras theorem AB square is equal to MB square plus AM square. AB hypotenuse AB square is equal to MB square plus AM square. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू माहित आहेत त्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. AB स्क्वेअर माहित आहे 10 स्क्वेअर, MB माहित आहे 2 स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर फ्रॉम 3 and 4 वरून ह्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. देअरफॉर 2 स्क्वेअर प्लस AM square is equal to 10 square. 4 plus AM square is equal to 100. AM square is equal to 100 minus 4. AM square is equal to 96. So AM square is equal to, आता याचे फॅक्टर पाडावे लागतील. फॅक्टर पाडून कारण 96 चा स्क्वेअर रूट तर आपल्याला काढता येत नाही. म्हणजे काय फॅक्टर निघतात बघा. AM square is equal to 16 into 6 या 96 चे फॅक्टर आहेत. Therefore AM is equal to 16 चं 4 स्क्वेअर रूट निघेल आणि हे अंडर रूट 6 हे झालं सेंटीमीटर. आणि आता आपल्याला माहिती आहे फ्रॉम 2 AM is equal to CD but AM is equal to CD from 2 and therefore AM is 4 root 6, therefore CD is also 4 root 6 centimeter and this is the value. बघा यानंतर आपण काही कन्सेप्ट्स पाहूया. त्यामध्ये पहिलं आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. आर्क ऑफ अ सर्कल, when the second is passes through the circle, at that time it divides the circle into 2 parts. Each part is called as arc of a circle. आपण एका सर्कल मधून जर सेकंड
काढली, ड्रॉन केली, तर त्या सेकंडमुळं या सर्कलचे दोन पार्ट झालेले आहेत बघा. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल AXB आणि AYB. मग हे झालेले दोन पार्ट म्हणजे याचा विचार केला तर हा एक पार्ट आणि त्याचे हे कॉमन पॉइंट असं मिळून जेवढं होईल तेवढ्याला आपण काय म्हणतो, आर्क ऑफ अ सर्कल. मीन्स ईच पार्ट ऑफ द सर्कल अँड द कॉमन पॉइंट ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज आर्क ऑफ अ सर्कल. तो आर्क होतो. इथून हा कॉमन पॉइंटही कन्सिडर करून इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो सर्कलचा, त्याला आपण आर्क असं म्हणायचं. तर या ठिकाणी दोन आर्क झालेला आहेत. हे मायनर आहे, हे मेजर आहे. मायनर आर्क, मेजर आर्क आहे. पण ज्यावेळेस ही सेकंड याच्यात सेंटर मधून पास होते, when the second passes through the center, at that time it divides the circle into two equal parts and such equal parts are called as a semicircle. semicircle arc. तर आपण त्या ठिकाणी त्या अशा प्रकारे कुठूनही सेंटर मधून जाणारी जर सेकंड काढली तर त्याचे जे इक्वल पार्ट होतात, जे पार्ट होतात ते इक्वल असतात आणि ते इक्वल पार्ट असल्यामुळे त्याला सेमी सर्कल असं म्हणतो आपण. ठीक आहे. आणि त्याचं मेजर तुम्हाला माहित आहे, पूर्ण सर्कलचं मेजर आहे 360 म्हणून सेमी सर्कलचं 180. तर अशा प्रकारे आर्क ऑफ सर्कल म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल. एखाद्या सर्कल मधून जर आपण सेकंड पास केली तर सेकंड जर पास होत असेल तर सर्कलचे दोन पार्ट होतात आणि ईच पार्ट ऑफ सर्कल विथ देअर कॉमन पॉइंट इज कॉल्ड ॲज अ आर्क ऑफ सर्कल. त्याला आपण आर्क ऑफ सर्कल असं म्हणूया. ज्याकडे ज्या आर्ककडे हे सेंटर आहे, सर्कलचं सेंटर, त्याला मेजर आर्क असं म्हणायचं. द आर्क टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड मेजर आर्क, वेअर ॲज द आर्क अपोजिट or which do not contains the center of circle is called as a minor arc. हे मेजर झाली आर्क आणि ही मायनर झाली. आणि ज्यावेळेस हे पास होतं सेंटर मधून आर्क सेकंड, त्यावेळेस जे इक्वल पार्ट होतात त्या इक्वल पार्टला आपण काय म्हणतो, सेमी सर्कल किंवा सेमी सर्कल आर्क म्हणतो. हे ठीक आहे. आर्क लक्षात आलाय आपल्या. आता सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल याची प्रॉपर्टी आपल्याला बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये यूज करायची आहे, म्हणून अगोदर सेंट्रल अँगल कन्सिडर करा, समजून घ्या. सेंट्रल अँगल म्हणजे काय. व्हेन द अँगल इन अ सर्क्युलर प्लेन such that its vertex is at the center of circle, then the given angle is called as a central angle. Any angle in a plane, circular plane, which having the vertex at the center of circle, हे अँगल आहे सर्कलच्या प्लेन मध्ये असलेला अँगल आहे. ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा बघा, व्हर्टेक्स हा कुठं आहे, सर्कलच्या सेंटरवर आहे. When the angle is in a circular plane such that its vertex is at the center of circle, then the angle is called as, such angle is called as a central angle. याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. आणि ही प्रॉपर्टी आता मस्ट आहे. हे अँगल कळावा लागतो बरं का. कुठल्याही अँगलला सेंट्रल अँगल म्हणू नका. त्याचा त्या अँगलचा तो अँगल एकतर प्लेन मध्ये पाहिजे, त्याच प्लेन मध्ये सर्कलच्या. आणि दुसरी कंडिशन अशी आहे, त्या अँगलचा व्हर्टेक्स जो आहे तो सर्कलच्या सेंटरवर पाहिजे. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणारा जे अँगल असेल त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणायचं. म्हणून आपल्याला अगोदर आयडेंटिफाय करता आला पाहिजे सेंट्रल अँगल कोणता. आपण कुठूनही अँगल असा काढला तर हा सेंट्रल अँगल होऊ शकत नाही, कारण याचा व्हर्टेक्स हा सेंटरवर नाही, म्हणून याला सेंट्रल अँगल असं म्हणता येत नाही. ठीक आहे. आता ह्याची प्रॉपर्टी ही महत्वाची आहे. याचं जे अँगल, हा जो अँगल असतो याच्या अपोजिटचा जो आर्क आहे, म्हणजे सेकंड प्रमाणेच हे सुद्धा सेंट्रल अँगल सर्कलचे दोन पार्ट करत असतो. तर हे
हा करस्पॉन्डिंग आर्क जो आहे हा मायनर आर्क असतो, तर याचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजर हे सेम असतं, म्हणून ही प्रॉपर्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू measure of its corresponding central angle. ही अतिशय इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आपण कित्येक वेळा या एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करणार आहोत. लक्षात ठेवायचं आता आपण तसं तर 8वीलाच पाहिलेलं आहे. मेजर ऑफ मायनर आर्क, या मायनर आर्कचं मेजर इज इक्वल टू बरोबर असतं कशाच्या, मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल, या सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं याचं मेजर असतं. आणि मग ही प्रॉपर्टी आपण आता इथून पुढे वापरणार आहोत. मग आपण जर अँगलची ॲडिशन करत असलो, कारण हा अँगल आणि हे यांचं मेजर सेम असतं, मग आपण अँगलची ॲडिशन करू शकतो. हा एक अँगल घेतला, दुसरा अँगल घेतला, याची ॲडिशन करतो, तसं करस्पॉन्डिंग त्याच्या मायनर आर्कची सुद्धा आपल्याला ॲडिशन करता येते. म्हणून आपण त्याला ती प्रॉपर्टी जी असते ती प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. त्या अगोदर आपल्याला कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स माहित पाहिजे. कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स हे काय आहे, म्हणजे अशा दोन आर्क्स की ज्यांचं मेजर सेम आहे आणि रेडियस इक्वल आहेत, अशा आर्क्सना आपण कॉन्ग्रंट आर्क असं म्हणतो. जे आर्क्स दिलेल्या आर्क्सचं मेजरमेंट सेम असेल, मेजर सेम असेल आणि रेडियस ही इक्वल असतील, तर अशा आर्कना कॉन्ग्रंट आर्क असं म्हणायचं. तर ते कॉन्ग्रंट आर्क असण्याची कंडिशन आहे. जनरली आपल्याला मेजरमेंट हे सेम दिसलं की आपण पाहतो जवळपास, आणि त्या आर्कच्या रेडियस सुद्धा सेम असणं आवश्यक आहे. तर अशा ज्या आर्क्स असतील तर त्या आर्क्सला आपण काय म्हणूया, कॉन्ग्रंट आर्क्स असं म्हणूया. मग आता हे प्रॉपर्टी जे मी आता सांगू लागलो तुम्हाला की प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, आपण जसं याची ॲडिशन करू शकतो अँगलची, तर हे अँगल आणि हा करस्पॉन्डिंग त्याचा मायनर आर्क याचं मेजर सेम असतं, म्हणजे याची सुद्धा ॲडिशन होते. मग आपण ही प्रॉपर्टी या प्रकारे सांगता येतं. समजा आपण असं लिहूया या ठिकाणी, हे PQR मेजर ऑफ अन आर्क, PQR प्लस मेजर ऑफ अन आर्क RST इक्वल टू काय होईल पहा. जसं अँगलची ॲडिशन करतो सेम आहे. आता PQR जो आहे, PQR याचा कुठला तरी हा सेंट्रल अँगल असायला पाहिजे, याची ॲडिशन करतो आपण. तसंच RST याचा सेंट्रल अँगल आहे, याची आणि याची ॲडिशन केली की पूर्ण अँगल मिळतो. तसं आर्कची सुद्धा तुम्हाला ॲडिशन करता येते. PQR प्लस RST मीन्स P. आता एवढ्यामध्ये बरेचसे पॉइंट येतात बघा, कुठलाही एक पॉइंट घेतला तरी चालतो. PQT असं म्हटलं तरी चालेल, PRT म्हटलं तरी चालेल, PST म्हटलं तरी चालतं. म्हणजे आपण हे एंड पॉइंट अगोदर करेक्ट घ्यायचे. हे PQR म्हणजे एवढा आर्क आहे, RST म्हणजे हा एवढा आर्क आहे. टोटल यांची ॲडिशन म्हणजे आपण एवढा आर्कची मेजरमेंट आपण मेजर म्हणू शकतो. म्हणजे एवढा आर्क म्हणजे घ्यायचं कसं, हे P आणि T ते घेणार एंड पॉइंट, पण मधले जे आहेत हे 3 पॉइंट, ह्या 3 पॉइंट पैकी कुठलाही पॉइंट घ्या. PQT म्हटलं तरी तोच आर्क होतो, PRT म्हटलं तरीही तोच आर्क होतो, आणि PST म्हटलं तरी तो आर्क होतो. त्याचं मेजर सेम असतं. म्हणजे याचं मेजर प्लस याचं मेजर इज इक्वल टू मेजर ऑफ an arc what PRT. तर ही आहे प्रॉपर्टी. ठीक आहे, याला काय आपल्याला प्रूव्ह करायची गरज नाही, सहज लक्षात येतं आपल्याला.
हे पी क्यू आर प्लस आर एस टी इज इक्वल टू पी क्यू टी और मेजर ऑफ पी आर टी और मेजर ऑफ एन आर्क पी एस टी, बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क पी क्यू आर या आर्कची मेजर प्लस या आर्कचं मेजर इज इक्वल टू या पूर्ण आर्कचं मेजर. म्हणजे आपण थोडक्यात ही प्रॉपर्टी जी आपण आता लिहिलेली आहे या प्रॉपर्टीला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ अँड आर्क्स. तर आपल्याला हे प्रॅक्टिस सेटमध्ये याचा उपयोग करायचा म्हणून लक्षात ठेवा. आपण हे जे आर्क्स आहेत त्यांच्या मेजरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे आपल्याला करता येतं, त्याला आपण प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क असं म्हणतो. तर ही प्रॉपर्टी आपल्याला समजली असेल. हे सेंट्रल अँगलही समजला असेल. आर्क म्हणजे काय समजला असेल. आर्कला दोन प्रकारे नेमिंग दिल्या जातं, दोन अक्षराचा वापर करून, दोन लेटरचा वापर करून. फॉर एक्झाम्पल आर्क ए बी असंही म्हणतात आणि अजून जास्त स्पेसिफाय करण्यासाठी थर्ड लेटर घेतात. कारण ए बी जर म्हटलं तर हा आर्कही होतो आणि हा आर्कही होतो. मग नेमका कोणता ते आपल्याला करण्यासाठी आपण तीन लेटरचा वापर करतो. ए एक्स बी म्हटलं की आता फिक्स झाला हाच आर्क आहे. त्यानंतर इकडचा ए वाय बी हा फिक्स आर्क आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायची आहे. तर यानंतरचा भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये बघूया.